नमस्कार हीलिंग बडीज. पुन्हा एकदा हीलिंग ॲटिट्यूड्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. माझा टॅपिंगचा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप जणांनी मला असं सांगितलं की डॉक्टर, आम्हाला वेगवेगळ्या विषयावरती टॅपिंगचे व्हिडिओज हवेत आणि तुमचं मार्गदर्शन हवं आहे. आणि त्यात बऱ्याच जणांकडनं व्यवसाय किंवा जॉब या संदर्भात टॅपिंगचे व्हिडिओ जरूर पाठवाच अशी डिमांड आली. सो आज आपण व्यवसायातल्या किंवा जॉबमधल्या अडचणींवरती टॅपिंग करणार आहोत. मी मेनली व्यवसायातल्या अडचणींवरती टॅपिंग करणार आहे, पण सिमिलर गोष्टी तुम्ही जॉबवरच्या प्रॉब्लेम्सवरती पण टॅपिंग करू शकता. व्यवसायांच्या गोष्टींच्या ऐवजी तुम्ही तुमच्या जॉबमधल्या अडचणी रिप्लेस करा आणि अगदी एक्झॅक्टली सेम असं तुम्हाला टॅपिंग करायचं आहे. सो पहिल्यांदा आपण आपल्या सेटअप स्टेटमेंटपासनं आणि कराटे चॉप पॉईंटपासनं सुरुवात करणार आहोत. जरी मला माझ्या व्यवसायामध्ये मनासारखी प्रगती होताना दिसत नाही, तरीही मी स्वतःला प्रेमाने ॲक्सेप्ट करत आहे. जरी मला माझ्या व्यवसायामध्ये मला पाहिजे तशी आर्थिक प्रगती होताना किंवा फायनान्शियल रिटर्न्स मिळताना दिसत नाहीत, तरीही मी स्वतःला प्रेमाने ॲक्सेप्ट करत आहे. जरी मला असं वाटतंय की मला माझ्या व्यवसायात ज्याप्रमाणे डेव्हलप व्हायला हवा माझा व्यवसाय किंवा त्याची भरभराट व्हायला हवी, त्याची वाढ व्हायला हवी, तो एक्सपांड व्हायला हवा, तसा होताना दिसत नाही, तरीही मी स्वतःला प्रेमाने ॲक्सेप्ट करत आहे. 3 वेळेला आपण सेटअप स्टेटमेंट म्हटलं. आता आपण प्रत्यक्ष पॉईंट्सवरती टॅप करणार आहोत. मला असं दिसतं की मी खूप कष्ट करते, खूप मेहनत घेते, पण तरीही त्याचे पाहिजे तसे रिझल्ट्स मला मिळत नाहीत. माझ्या व्यवसायामध्ये मला वाढ करायची आहे, पण ती वाढ कशी करायची त्याचं मला नीट अंदाज नाही आहे, मला मार्गदर्शन नाही मिळत आहे. माझे कस्टमर्स माझ्या मनाप्रमाणे वाढत नाही आहेत, नंबर ऑफ कस्टमर्स. सो ते वाढायला हवेत पण वाढत नाही आहेत. माझं रेव्हेन्यू जनरेशन मला पाहिजे तसं होत नाही आहे. माझ्या इन्व्हेस्टमेंट्स तर भरपूर होत आहेत, मी पैसा तर इन्व्हेस्ट करते आहे, पण मला त्याचे रिटर्न्स मनासारखे मिळत नाहीत. माझ्या नफ्याचं प्रमाण किंवा मला जे पैसे साठले पाहिजेत माझ्या बिझनेसनंतर ते साठत नाही आहेत. माझ्या बिझनेसमध्ये मला पाहिजे तसा स्टाफ मिळत नाही आहे, जेणेकरून माझ्या ऑफिसमध्ये मी छान डेव्हलपमेंट करू शकेन. माझ्या बिझनेससाठी मला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगली जागा, आणखीन मोठी जागा, आणखीन चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे आणि ते मला मिळत नाही आहे. ते मला मिळालं पाहिजे. माझ्या बिझनेसच्या मार्केटिंगसाठी मला चांगले आयडियाज मिळत नाही आहेत. सोशल मीडियामध्ये कसं प्रमोशन करायचं, रील्स कशी बनवायची, हे सगळं मला कळत नाही आहे. मार्केटिंग, सेल्स ह्या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये माझे प्रयत्न कमी पडत आहेत, अपुरे पडत आहेत. आणि या सगळ्यामुळे मला पाहिजे तसा माझा बिझनेस चालत नाही आहे. मला पाहिजे तसं माझं काम होत नाही आहे. मला माझी पाहिजे तशी नवीन टेक्नॉलॉजी वापरता येत नाही आहे. मला खूप छान स्किल्ड जर का स्टाफ मिळाला तर मी खूप छान बिझनेस करू शकेन, पण तसं मला काहीच घडताना दिसत नाही आहे. या सगळ्यामध्ये माझा खूप वेळ इन्व्हेस्ट होतो आहे, पण तरीही पाहिजे तसे रिटर्न्स मला मिळत नाही आहेत. आणि या सगळ्यामुळे मला खूप हताश, निराश आणि डिस्करेज्ड वाटतं आहे. मी मेहनत करायला ओरिजिनली खूप तयार होते, पण आता हळूहळू माझी स्ट्रेंथ संपती आहे. मी निराश होते आहे, मी हेल्पलेस होते आहे आणि मला कळत नाही आणखीन काय केलं पाहिजे. मला या सगळ्यातनं कसा मार्ग काढायचा ते कळत नाही आहे. मला कुणाकडनं गायडन्स घ्यायचा हे कळत नाही आहे. मला समृद्धी कशी आणायची, नफा कसा मिळवायचा, काय मार्गाने आता हा बिझनेस मी नेला पाहिजे, का हा नकोच बिझनेस करायला, दुसरा काही बिझनेस केला पाहिजे, हे कळत नाही आहे. मी याबाबतीत खूप कन्फ्यूज्ड आहे. मी याबाबतीत खूप हैराण झाली आहे, निराश झाली आहे आणि मला यातनं मार्ग हवा आहे.
माझा आयुष्यात प्रोग्रेस होत नाही आहे, बिझनेसमध्ये प्रोग्रेस होत नाही आणि मी खूप स्टक फील करते. आणि या सगळ्या पॅटर्न्समुळे जी निराशा, जो हताशपणा, जो हेल्पलेसनेस आला आहे, तो आता मला सोडून द्यायचा आहे. मला गायडन्स हवा आहे. मला खूप उत्कृष्ट गायडन्स हवा आहे. मला इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे. मला छान सपोर्ट हवा आहे. मला छान सोशल मीडिया, सेल्स, मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि खूप निष्णात पद्धतीने झालेल्या हव्यात. खूप स्किल्ड पद्धतीने झालेल्या हव्यात. मला माझ्या बिझनेसमध्ये खूप प्रगती करायची आहे. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरायच्या आहेत. वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरायचे आहेत. खूप भरभराट झाली पाहिजे. माझा बिझनेस एक्सपोनेन्शियली वाढावा अशी माझी इच्छा आहे. आणि या वर्षात मला तो 3-4 पट वाढवायचा आहे. आणि सगळ्या दिशेने मला माझी प्रगती व्हायला हवी आहे. मी माझ्या प्रगतीसाठी आता तयार होते आहे. आणि माझ्या मनात जर का कुठलेही निगेटिव्ह बिलीफ्स असतील या संदर्भात, तर ते मी सोडून द्यायला तयार होते आहे. तुम्ही तुमच्या निगेटिव्ह बिलीफ्सना घेऊन आणखीन एक राऊंड करू शकता, जर तुम्हाला तुमचे निगेटिव्ह बिलीफ्स माहीत असतील तर. माझ्या मनातल्या सगळ्या निगेटिव्हिटी सोडून मी आता खूप छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करायला तयार होते आहे. मी माझा बिझनेस खूप छान पद्धतीने डेव्हलप करायला तयार होते आहे. 2 मिनटं शांत बसा. पोटातून खोल श्वास घ्या आणि बघा मन कशाशी कनेक्ट होतं आहे. आणि जर का काही पॉझिटिव्ह फॅक्टर्स तुम्हाला कळले, जर का काही अशा गोष्टी कळल्या की ज्याच्यामुळे तुमचा बिझनेस थांबतोय असं तुम्हाला लक्षात आलं, तर पुढची राऊंड ऑफ टॅपिंग जरूर त्याच्यावर करा.